लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला बघा 2 महिन्याचा जो आहे विलंब झालेला आहे आणि यामुळे एकंदरीत जे आपली जी काही मागणी आहे, प्रमुख मागणी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या वितरणावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि लवकरात लवकर वितरण करावे। आता तुम्ही म्हणाल सर तोडगा का काढावा आणि वितरण का लवकर करावे, कारण की आता सध्या तर तुम्हाला माहिती आहे की सध्याच्या जे काही आचारसंहितेच्या नंतरच वितरण होणार वगैरे अशा प्रकारचे अपडेट्स आहेत। परंतु एक गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की पूर्वी बघा 3 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता होती, त्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता झालेली आहे, त्यानंतर 16 जानेवारीपर्यंत आचारसंहिता झालेली आहे। 16 जानेवारी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय 16 जानेवारीच्या नंतर पण आचारसंहिता सुरू राहण्याची किंवा त्यानंतर ही आचारसंहिता परत लागण्याची शक्यता आहे। आता तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं पण उत्तर सांगतो मी तुम्हाला। सकाळी सांगितलं होतं बघा की 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहे घोषित करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे 16 जानेवारीपर्यंत आचारसंहिता जी आहे घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ऑब्व्हियसली 16 जानेवारीपर्यंत जे आहे आचारसंहिता राहणार, 15 तारखेला मतदान होणार वगैरे वगैरे। परंतु तुमच्या माहितीसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगतो आहे की 16 जानेवारीच्या नंतर पण 16 जानेवारीच्या नंतर पण आचारसंहिता अजून एकदा लागण्याची शक्यता ही दाट आहे। त्याचं कारण हे आहे की बघा अजूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे बाकी आहे आणि यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने पण सांगितलेलं की लवकरात लवकर निवडणुका घ्या आणि त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी देखील आचारसंहिता लागू शकते। मग आता याच्यातनं आपल्याला एकच समजतं आहे की मग तोपर्यंत लाडक्या बहिणींनी वाट पाहायची आहे का, कारण ही योजना आता पूर्वीपासून घोषित करण्यात आलेली आहे। योजना फार आता 1.5 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे योजनेला चालू होऊन, त्यामुळे वितरण जे आहे काहीतरी सरकारने तोडगा काढावा, काहीतरी या संदर्भात जे आहे अपडेट यावी, नाहीतर मग बघा पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्याच्या नंतर आणखी आचारसंहिता जर का पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकासाठी जर लागण्यात आली तर त्याचा वितरणावर जे आहे परिणाम होईल, त्यामुळे वितरणावर लवकरात लवकर तोडगा काढावा। 31 जानेवारीच्या तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या 31 जानेवारीपर्यंत, कारण डिसेंबरचा पण महिना 31 तारखेचा आणि जानेवारीचा महिना पण 31 तारखेचाच असतो, तर त्या 31 जानेवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे अजून आचारसंहिता परत येऊ शकते आणि त्यामुळे त्याचा वितरणावर परत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे वितरण पुढे जाईल, त्यामुळे लवकर वितरण सुरू करावे ही नम्र विनंती आहे आणि त्यामुळेच मी म्हणतो आहे की वितरणावर तोडगा काढणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की बघा यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्या ज्या काही गरजा असतात तर त्या या रकमेमध्ये त्यांचा गरजाचं जे आहे पूर्तता या पैशामधून करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यामुळे एकंदरीतच या लाडकी बहीण योजनेच्या वितरणावर कोणता तरी तोडगा काढायला पाहिजे सरकारने आणि लाडकी बहीण योजनेचं वितरण पुढे न्यायला नाही पाहिजे। कारण असं जर पाहिलं मग बघा की जानेवारीचा पण महिना 16 गेला आणि 16च्या नंतर पण जे आहे 16 तारखेपर्यंत, त्याच्यानंतर पण जर आचारसंहिता लागली जिल्हा परिषदसाठी तर मग जानेवारी पण जाईल। मग अशामुळे एकंदरीत जे आहे प्रचंड विलंब होऊ शकतो। मग 2च्या ठिकाणी 3 हप्त्याचा विलंब होईल, म्हणजे एकूण 4,500 रुपयाचा। आणि खरंच हे 4,500 रुपये नंतर मिळतील का, तर त्यावर पण शंकाच आहे। त्यामुळे शक्यतो वितरण पेंडिंग होऊ देऊ नये, जेवढं शक्य आहे जेवढं राज्य सरकारला करता येईल तेवढ्याप्रमाणे करावेत आणि लवकरात लवकर वितरणावर तोडगा काढावा आणि लवकरात लवकर वितरण पण सुरू करावे, नाही तर परत जे आहे जिल्हा परिषदेसाठी परत आचारसंहिता लागणार। कारण ही योजना तर पूर्वीचीच चालू झालेली आहे ना, त्यामुळे याचा काही संबंध यायला नाही पाहिजेत खास करून। तर त्यामुळे याच्यावर काहीतरी उपाययोजना करता आली तर फारच छान आणि तशा प्रकारची अपडेट लवकरात लवकर द्यावी, किमान एवढी तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारला विनंती करू शकतो। परत जर नवीन आचारसंहिता लागली 16 जानेवारीच्या नंतर तर अडचण येऊ शकते, त्यामुळे तोडगा काढावा हाच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।